आपण सगुणा आणि निर्गुणा नदीचा जो संगम आहे आणि जिथे उत्तर वाहिनी तयार झाली त्या ठिकाणाकडे चाललो आहे. सोबत आपल्या उजाडे दादा आहेत, ते आपल्याला या ठिकाणाची माहिती सांगणार आहेत. दादा जय गुरु. जय गुरु. तर ह्या जे सगुणा आणि निर्गुणा नदी आहे जिथे समर्थ लहानोजी बाबांनी तपसाधना केली, या ठिकाणाचं महत्त्व सांगा. इथं आहे, इथून इकडून बोर्डी नदी येते बरोबर आणि इकडून निर्गुणा नदी येते. बरं, दोन्ही नद्यांचा संगम आहे. हो. या संगमावर खूप पूर्वीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर. अच्छा, हे पांचाळेश्वर महादेव मंदिर हे जे आहेत आपण आलो आहे. हो. अच्छा, इथं लालगीर महाराज आणि लहानोजी महाराज हे म्हणजे तप केलं जसे तप केलं. हो. तर लहानोजी महाराज जे होते ते आमचे आजोबा शंकर बापूजी पाटील यांचे गुरु होते. हो हो हो. आणि ते बरेच वेळ म्हणजे गुरुच्या दर्शनाला इथं येत होते. आणि एक वेळ काय झालं की आमच्या आजोबाचा मोठा मुलगा वारला. हो. तर 10-15 दिवस ते नाराज असल्यामुळे ते मंदिरावर काही आले नाहीत. तर एक दिवस मंदिरावर आले. लालगीर महाराज हिंदी बोलत. तर ते म्हणत क्या चल रहा है. आमच्या आजोबाचं नाव शंकर होतं. क्या चल रहा है शंकर. तर आजोबाच्या डोळ्यातून अश्रू आले मुलगा वारल्यामुळे. तर लालगीर महाराज म्हणत जा बोले आज की तारीख लिख ले, 1 बरस के पास तेरे को बच्चा होगा. तर बरोबर त्याच तारखेले असं काय मुलगा झाला हो आजोबाला. असं काय हो. आणि एक दिवस लालगीर महाराजचा प्रसंग असा की लालगीर महाराज पूजा करत बसले होते. हो. तर मोठा साप आला तिथं. नदी इकडे आहे का? नदी इकडे आहे. बरोबर. हे इथं इकडे. हो इकडे. हो. तर मोठा साप आला तिथं. तर लहानोजी महाराज शिष्य होतेच. त्यांचं नाव शंकरगीर पाडलं होतं लालगीर महाराजांनी. तर लालगीर महाराज हिंदी बोलत होते. तर म्हणत क्या रे बोले अपने शंकर अपने पास दूध है क्या. तर शंकरगीर महाराजनं दुधाचा गंज घेऊन आला. तर तो साप गटगट गटगट दूध पेला. फणी आपटली इथं मंदिरात आणि परत चालला गेला. असं काय हो. असे लालगीर महाराजचे अनुभव आमच्या घराला खूप आहेत. समजा आशीर्वादही आहेत, अनुभवही आहेत समजा जसं. इथं हा 2 नद्यांचा संगम आहे. हो. इथं लहानोजी महाराज इथं तप करायला येत होते. इथं पहिले घनदाट होतं. हो. तर टाकरखेडचे लोक त्यांना पाहायला आलते. तर लालगीर महाराजला विचारत की बा इथं कोणी आलं का, समजा म्हणजे बा लहानोजी महाराज येल आहेत का इथं. तर जा म्हणत तिथं संगमावर त्या झाडीत बसलेले आहेत ते. हो. या झाडी इथं खूप जंगल होतं. या झाडीत बसलेले आहेत या भागामध्ये. हो. तर मग या भागात महाराज तप करत होते. हो का. असं हे इकडून बोर्डी नदी येते. इकडून हा संगम आहे. हा निर्गुणा नदी. हा संगम आहे. आणि उत्तर वाहिनी जागा कोणती तयार झाली आहे ते सांगा. उत्तर वाहिनी हे जागा तयार झाली. हे आता इकडे उत्तरेकडे चालली. असा संगम झालेला. आणि या भागाचं दर्शन घ्यायला बरेच दिवसापासून आम्ही आतुरलेलो होतो. बघा आज इथे हा जो विस्तीर्ण असा परिसर आहे या भागामध्ये तुम्ही आज संपूर्ण माहिती देण्याकरताच बाबाजींनी तुम्हाला पाठवलं. इथं कसं आहे साहेब, इथं दुरून येणारे लोक अमरावतीकडले इथं आल्यावर माती डोक्याला लावतात. तर आम्ही म्हटलं बा हे कसं काय माती डोक्याला लावतात तुम्ही. म्हणत बा हे तपोभूमी आहे. इथं लहानोजी महाराजनं तप केलं, लालगीर महाराजनं तप केलं. बरोबर. हो. असं हे या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे, महत्त्व आहे. तर सर्व लहानू भक्तांना मी सांगू इच्छितो की एकदा अवश्य ज्या ठिकाणी समर्थ लहानोजी बाबांनी तपसाधना केली, घोर तपसाधना केली, असे 12 वर्ष तपसाधना केलेलं ठिकाण, आणि ज्यांना समर्थ लहानोजी बाबांना परमहंस लालगीर महाराज यांनी उपदेश केला आणि आशीर्वाद दिले, त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण जगाचं कल्याण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि अजूनही करत आहे. असं ते पावन ठिकाण सगुणा आणि बोर्डी नदी. बोर्डी नदीच ना. बोर्डी आणि निर्गुणा. बोर्डी आणि निर्गुणा नदी. हे पहा, इकडल्या भागामधून निर्गुणा नदी येते आणि इकडल्या भागामधून ही बोर्डी नदी येते आणि इकडे उत्तरेकडे वाहत जाते. म्हणून उत्तर वाहिनी इथे तयार झालेली आहे. अतिशय पावन ठिकाण. अध्यात्मामध्ये ज्या ठिकाणाला उत्तर वाहिनीला अतिशय महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्या ठिकाणी जसं कोटेश्वरचं ठिकाण आहे त्या पद्धतीचं हे ठिकाण आहे. अवश्य एकदा या ठिकाणावर भेट द्यायला पाहिजे. आणि अगदी जवळच इथे मंदिर आहे पहा.
पांचाळेश्वर महादेव मंदिर पहा, इथून जवळ दिसते आहे. इथून दिसते. आणि इथे कार्यक्रमसुद्धा आता आज आयोजित केलेला आहे. पहा, विठ्ठल नाम जपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हेच ते मंदिर. तत्कालीन संचालक अध्यक्ष श्री भगवंतरावजी पावडे यांनी या मंदिर बांधकामाकरता सुद्धा काही प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे. तर हे अतिशय पावन असं ठिकाण आहे. श्री पांचाळेश्वर महादेव मंदिर, संस्थान स्वस्ती वाडेगाव, शेगाववरून अगदी जवळ आहे असं हे ठिकाण आहे. आणि श्री भगवंतराव पावडे साहेब इथं आले होते. हो हो त्यांनी भगवंतराव पावडे साहेब इथं आले होते. हो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं हो. की काही दिवसानं इथं लक्झरीनं दिंडी येईल. दिंडी तर बरोबर 12-13 वर्षानं बरोबर दिंडी आली. लक्झरी घेऊन दिंडी मागच्या वर्षीच आली. आली. म्हणजे त्यांना वाहन घ्यान हो, सांगितलं होतं, लहानू तो सेवक luxury येईल. त्यांचेच सुपुत्र अशोकरावजी पावडे हो. यांच्या याच्यामध्ये नेतृत्वामध्ये ती लक्झरी सहित हो, इथे दिंडी इथं आली दिंडी आली होती. पहिल्यांदा आली. पहिल्यांदा आली. शेगाव, तुमचा अकोला, स्वस्ती वाडेगाव, हो, हो. तापडिया नगरला वगैरे गेली होती ती हो, हो. दिंडी. आम्ही त्यांना म्हणत होतो की बाबा हे जंगलात मंदिर आहे इथं दिंडी कशी येईल. हो, हो, म्हणत लक्झरी घेऊन दिंडी येईल म्हणत हा, इथं. पहा. तर खरोखर 12-13 वर्षानं इथं लक्झरी घेऊनच दिंडी बरोबर आहे, आहे. बरोबर. हो. मी विजय उजाळे, विजय ओंकार उजाळे, हो, हो. माझे आजोबा शंकर बापूजी उजाळे, बरोबर. हे लालगीर महाराज त्यांचे गुरु गुरु होते. होते, हो. बरोबर आहे. म्हणजे आपले लहानूजी महाराज गुरुबंधू म्हटलं तरी गुरुबंधू, चालेल समजा. बरोबर आहे. लहानूजी महाराज तर सोबत बरेच- अतिशय पावन अशा ठिकाणाचं तुम्ही जे काही माहिती दिली याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. सगळ्या लहानू भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे की एकदा तरी या पावन ठिकाणी आपण दर्शन घेतलं पाहिजे, अवश्य भेट दिली पाहिजे. असं हे पावन ठिकाण ज्या परमहंस लालगीर महाराजांनी समर्थ लहानूजी बाबांना उपदेश केला की जाय तुझ्याच भागामध्ये तुला सद्गुरू भेटेल, आणि ते सद्गुरू म्हणजे परमहंस आडकोजी महाराज. श्री संत लहानूजी महाराज की जय. आणि या भागाची माहिती, चित्रीकरण आमचे सावरकर साहेब खूप आनंदानं, उत्साहानं येतात. त्यामुळे आम्ही मंदिर कमिटीतर्फे खूप खूप त्यांचे आभारी नाही, आहोत. नाही, त्यांचा तुम्ही बोलत उत्साह, होता. आम्ही त्यांचा त्या निमित्तानं उत्साह आमचं आणि दर्शन खूप होते. इथं माहिती काढून दर्शन घेतात, होते. सर्व हे करतात. त्यामुळे आम्ही मंदिरातर्फे त्यांचे आभारी आहोत. हो, ठीक आहे दादा. जय गुरु. जय गुरु, जय गुरु.